कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या बीड पोलिसांनी मुष्का आवळलेल्या आहेत। याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत SP नवनीत कावत सर आहेत। सर, प्रयागराजमधून अटक केल्याची बातमी मिळते, काय कशा पद्धतीनं बीड पोलिसांनी ही कारवाई केली आहे? गुन्हा दाखल झाल्यापासून तो आरोपी फरार होता। त्याच्या मागे आमची टीम लागली होती, लोकल क्राईम ब्रांच आणि शिरूर पोलीस स्टेशनची टीम होती। मी पण त्याच्या बाबतीत दररोज सुपरवाईज करत होता आणि शेवटी मला त्याची लोकेशन प्रयागराजमध्ये भेटली। त्याच्यानंतर तिथे लोकल पोलीसची कोऑर्डिनेशन करून UP पोलिसनी चांगली आम्हाला सहकार्य केला आणि त्याला आम्ही अटक केलं। बरोबर, अटक केल्यानंतर आता इथं आणणं एक मोठं आव्हान असणार आहे, कारण त्याची अनेक कारनामे बीड पोलिसांच्या समोर आलेले आहेत। कशी पुढची कारवाई असेल, पुढचा पोलिसांचा प्रवास कसा असेल? ठीक आहे, सध्या आमच्याकडे टोटल 3 गुन्हे दाखल आहेत त्याच्या विरोधात। ते 3 गुन्ह्यामध्ये आमचा तपास होईल। तपासमध्ये जे काही निष्पन्न होईल तो तपासची दिशा त्या हिशोबाने पुढे जाईल। आता तिथून त्याला तिकडून इथे आणण्यासाठी ट्रान्झिट रिमांडची प्रोसिजर असते। ट्रान्झिट रिमांड तिकडचे लोकल कोर्टकडून ट्रान्झिट रिमांड घेतल्यानंतर आम्ही त्याला उद्या किंवा परवा इथे आणू। तो साधारणतः बीड पोलिसांच्या स्वाधीन इथं कधी येईल आणि इथं कोर्टात कधी प्रोड्यूस करेल अशी शक्यता आहे? ॲट मॅक्स डे आफ्टर टुमॉरो, म्हणजे परवा, जास्तीत जास्त परवा। सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो। अत्यंत वेगवेगळे सगळे हे कारनामे समोर आलेले आहेत, 3 गुन्हे दाखल झालेत, आणखी जास्त होऊ शकतात अशी चर्चा आहे। त्या अनुषंगानं वन विभागाने जी कारवाई केली, वन विभागाची कारवाई, तुमची कारवाई, या सगळ्या संयुक्त कारवाईमध्ये आणखी गुन्हे वाढू शकतात का, की याच्या आणखी पुढे काय पुढं असणार आहे? नाही, ते गुन्हे वाढू शकतं ह्याच्या बाबतीत मी कमेंट करू शकत नाही, पण जस्ट गुन्हा निष्पन्न झाला तर त्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये ॲक्शन घेणार आहे। येस, थँक्यू सर। हे होते नवनीत कावत सर, बीडचे SP आहेत। अत्यंत जलद गतीनं त्याला अटक करावी यासाठी वेगळी पथकं त्यांनी नेमलेली होती। राज्याच्या बाहेरसुद्धा जाऊन ही पथकं त्याच्या शोधामध्ये होती। अखेर प्रयागराजमधून खोक्या उर्फ सतीश भोसलेला अटक करण्यात आली आहे। आणखी 2 दिवस तरी लागतील त्याला इथं आणण्यासाठी। त्यानंतर पुढची कारवाई बीड पोलीस करेल।